शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपल्या ॲग्री सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर आपण सहर्ष स्वागत आहे. आज आपण शेळ्या जर माझावर येत नसतील तर त्या कशा आणावा या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत. तर तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर औषध आहेत, म्हणजे जसे की हिटाली वगैरे ह्या भरपूर गोळ्या मिळतात. खरं पण त्या शेतकरी बांधवांनो तुम्ही वापरू नका, कारण तुम्ही एकदा ती गोळी वापराल शेळी हिटवर येईल, गाप राहील का नाही ही चान्सेस कमी आहेत. आणि ती गोळी वापरल्यामुळं हार्मोन्स चेंज होतात. मग पुढच्या वेळी शेळी माझावर येण्यासाठी शेळी दमवते. मग यासाठी मी तुम्हाला औषध सांगणार आहे. तर ते औषध तुम्ही बघू शकता. हे औषध आहे न्यूट्रिसॅक ॲडव्हान्स म्हणून. ही बोलस म्हणून मोठी गोळी येते आणि ही शेळ्यांसाठी छोटी गोळी येते. हे तुम्ही ह्याचा वापर तुम्ही गाई म्हशी शेळ्या गाई म्हशीसाठी ही मोठी बोलस जी आहे ॲडव्हान्स म्हणून ती तुम्ही वापरू शकता. आणि जी ह्या छोट्या गोळ्या मिळतात ती दररोज अशा 5 ते 6 दिवस घालणे. ह्यात आहे मल्टीविटॅमिन आहे, तुम्ही बघू शकता. ह्यात तुम्हाला कंटेन दिसतात. शेळी माझावर न येण्यामागची कारणं मल्टीविटॅमिन डिफिशियन्सी, बाकी काही प्रॉब्लेम नसतो. आपण त्याकडे लक्ष देत नाही, किंवा देत असेल तरी मल्टीविटॅमिन जरी पावडर आपण देत असेल तरी ते सगळ्यांनाच मिळतं अशातलं भाग नाही. मग ह्या गोळीबरोबर तुम्ही ही सुद्धा गोळी द्या, अल्ट्राव्हायोलेट म्हणून, जी पिशवी साफ करता. ह्या छोट्या 2 गोळ्या देणे. ही जी आहे ना अल्ट्रावेट, ती 2 गोळी. आणि न्यूट्रिसॅक बोलस ही जी आहे ती 1 गोळी दररोज शेळीला चारा. युट्रिविट ही 3 दिवस घाला, म्हणजे पिशवी साफ होते. त्यामुळे काय होते, शेळी एक वेळा माझ्यावर भरपूर वेळा येते, गाभ राहते आणि परत गाभ राहत नाही, नुसतंच माझावर येते. मग ती पिशवीत क्लिनिंग साफसफाई झालेली नसते, स्वच्छता नसते. तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर काही देत नाही, त्यामुळं होतं तसं. त्यामुळं ती गोळी कंपल्सरी घाला. काही साईड इफेक्ट नाहीत, काही नाही. बेस्ट गोळी आहे, रिझल्ट चांगला आहे. तुम्ही गाई म्हशीला वापरू शकता, शेळ्यांसाठी वापरू शकता. रिझल्ट छान आहे. 5 ते 7 दिवस घालणे. जरी मोठी गोळी तुम्हाला मिळाली तर शेळ्यांसाठी ती अर्धी घालू शकता. आणि ही छोटी मिळाली डबीतली तर तुम्ही ती 1 गोळी दररोज 5 ते 7 दिवस घालू शकता. ठीक आहे. तरी आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि